संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। यासाठी हजारो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले होते। निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। हरिनामाचा गजर करत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। आपण आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये हरिनामाचा गजर करत ही जी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची जी पालखी आहे ती आता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। हजारो वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहे। जवळपास संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीमध्ये 55 दिंड्या सहभागी झालेल्या आहे आणि एकूण वारकऱ्यांची जर संख्या बघितली तर 10,000च्या पुढे देखील हे वारकरी आहे। महिलांनी डोक्यावर तुळशीपत्र घेतलेले आहे तर पुरुषांनी हातामध्ये भगव्या पताका घेत टाळ मृदुंग वाजवत हरिनामाचा जयघोष या ठिकाणी केला जातोय। हजारो वारकरी हे खरं तर सहभागी झालेले। खरं तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला एक विशेष महत्त्व असतं। निवृत्तीनाथ दादांच्या पालखीमध्ये हजारो वारकरी हे सहभागी होत असतात, विठुनामाचा गजर करतात आणि ही जी पालखी आहे ती आता खरं तर या रथामध्ये ठेवली जात आहे। तर तिचा पहिला मुक्काम हा त्र्यंबकेश्वरमध्येच असणार आहे। तर 26 दिवसामध्ये जवळपास 480 किलोमीटर कापत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकणार आहेत। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।